जोरात बोल. मौली रामकृष्ण. हे गोविंद महाराज केंद्रे ज्यावेळेस डोंगरपाळ्या गावातून आणि आंबेजोगाई तालुक्यातून जमा आळंदीला आले, 4 वर्ष शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस समाजाला प्रबोधन करायला निघाले त्यावेळेस त्यांनी जात पात खोत किंवा माळकरी संत संप्रदाय यांच्यासाठी किंवा श्रीमंत गरिबासाठी असं नाही, तर गळातळातल्या माणसासाठी, ज्याच्यात विशेष म्हणजे कोळी समाजामध्ये एरिया पालघरमध्ये अजून बऱ्याच ठिकाणी जाऊन त्यांनी प्रबोधन केलं आणि टोटल हे कोळी समाज त्यांनी प्रवृत्त केल्यामुळं आज जे काय एवढं ज्ञानेश्वरी मंदिर उभं आहे, जे आमचं धर्मशाळेचे एवढा मठ उभा आहे, तेवढ्या रूमचं सांगणार रोडला, त्याचं खरं योगदान जर असेल तर कोळी समाजाचं आहे. आणि एवढं योगदान आहे की बस त्याला किती आहे काय आहे मोजमाप करता येणार नाही, एवढं योगदान कोळी समाज आहे. आज सुद्धा दिंडीमध्ये बहुतांश करून 60% वर कोळी समाज आहे. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तेव्हा तसेच हे बघा केंद्रे बाबाच्या दिंडीतले आपले हे सर्व वारकरी आहेत. माऊली जा ना मागे. त्यांनी सर्वांनी कोळी समाजाबद्दल, कोळी समाजाने काय दान केलं वगैरे त्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.